नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीलाच खणखणीतपणे म्हणते वंदे मातरम. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. गदी माडगुळकरांच्या या ओळी वंदे मातरम प्रती जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा आपल्याला एक लक्षामध्ये येतं ते म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतनं उतरलेलं हे काव्य किती मोलाचं आहे. आज जेव्हा या काव्याने 150 वर्ष पूर्ण केलेली आहेत तेव्हा लक्षामध्ये येतं याचं महत्त्व काय आहे. अधोरेखित करणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या ज्या लक्षात घेणं ह्या प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक स्फुल्लिंग चेतवण्याचं महत्त्वाचं कार्य या वंदे मातरमने केलेले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा मनामनामध्ये ऊर्जा जागवण्यामध्ये वंदे मातरमची भूमिका ही मोलाची आहे. माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदीजी म्हणतात की 150 वर्ष पूर्ण होणं म्हणजे हा केवळ ऐतिहासिक ऐवज आहे, इतकंच महत्त्व नाही आहे या कलाकृतीला, या साहित्यकृतीला, या गीताला. तर त्याही पुढे जाऊन स्वावलंबन, एकता, राष्ट्रीय प्रयत्न आणि स्वाभिमान, राष्ट्रीय स्वाभिमान याचं द्योतक असलेलं हे काव्य आहे वंदे मातरम. बोलूया याच विषयी, समजून घेण्याचा प्रयत्न करूया वंदे मातरमला. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे वंदे मातरमची 150 वर्ष. आणि या दृष्टिकोनातनं माहिती करून देण्यासाठी आज आपण खास आमंत्रित केलेलं आहे वंदे मातरम या काव्याचे गाढे अभ्यासक माननीय मिलिंद प्रभाकर सबनीस. सर नमस्कार. 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 हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. सरांविषयी सांगायचं तर GD आर्ट्समध्ये सरांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. चित्रकला प्रशिक्षक म्हणून 33 वर्ष अध्यापन करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. 1994 सालापासून वंदे मातरमचे अभ्यासक म्हणून त्यांनी जो अभ्यास सुरू केला तीच त्यांची महत्त्वाची ओळख आज ठरलेली आहे. वंदे मातरमच्या 125व्या वर्षानिमित्त वंदे मातरम शतकोत्तर रौप्य महोत्सव समारोह समिती गठीत करण्यामध्ये सरांचा पुढाकार आहे. वंदे मातरम प्रचारासाठी जन्मदा प्रतिष्ठानची त्यांनी स्थापना केली. विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन त्या अंतर्गत सर करत असतात. जन्मदा दिवाळी अंकाचं सुद्धा प्रकाशन सरांनी केलेलं आहे. वंदे मातरमच्या 225 दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा संग्रह आज सरांच्या गाठीशी आहे. त्यांची विविध पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आज पावेतो 15 पुस्तकं त्यांची आहेत आणि 16वं पुस्तकं हे प्रकाशनाच्या मार्गावरती आहेत. अनेकविध पुरस्कारांनी सरांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. काही ठळक मोजके पुरस्कार सांगते. मनोरंजनकार मित्र पुरस्कार, त्या कारमध्ये सुद्धा काही वेगळे शब्द दडलेले आहेत नाही का सर. वंदे मातरमच्या 130 ध्वनिमुद्रण संग्रह त्यांच्याकडे जो आहे त्याचा रेकॉर्ड झालेला आहे आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने त्याची नोंद घेतलेली आहे. सरांना रमाश्रीधर पुरस्कार, लग प्रतिष्ठानचा पुरस्कार, अनेकविध राज्य पुरस्कार, वंदे मातरम संशोधनासाठी अनेकविध पुरस्कार मिळालेले आहेत. इंदिरा अत्रे स्मरण पुरस्कार, अलीकडेच मास्टर कृष्णराव गुणगौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. यादी खूप मोठी आहे मंडळी, पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवं की वंदे मातरम याविषयी त्यांनी विचार सुरू केला आणि आज वंदे मातरम हा सरांचा श्वास ध्यास आहे. त्या अनुषंगिक अनेकविध पुस्तकं, साहित्यकृती सरांच्या हातनं निर्माण होती आहे आणि ते सतत त्याच विषयी बोलत असतात, माहिती देत असतात आणि सांगत असतात. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. वंदे मातरमची 150 वर्ष या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात वंदे मातरम या काव्याचे गाढे अभ्यासक मिलिंद प्रभाकर सबनीस सर. सर वंदे मातरम. वंदे मातरम. सर तुमचा श्वास आणि ध्यास वंदे मातरम आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरत नाही. मुळातच मी सुरुवातीपासूनच जाणून घेऊ इच्छिते की वंदे मातरम म्हणजे नेमकं काय. वंदे मातरम या शब्दांचा किंवा काव्याची सुरुवात ज्या 2 शब्दांनी होते त्याचा साधा सरळ अर्थ आहे की माते तुला वंदन असो. जगातील सगळ्यात मोठी काही उपमा असेल तर ती माता ही उपमा आहे. म्हणजे शंकराचार्य म्हणतात की कुपुत्र होऊ शकतो, कुमाता नाही होऊ शकत.
आणि रामायणात सुद्धा हा उल्लेख आहे की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असे लक्ष्मणाला उद्देशून श्रीराम प्रभू म्हणावेत की मला जन्मभूमी माझी मातृभूमी महत्वाची आहे. तो मातृभूमी हा जो शब्द आहे तो माता आणि माझी जन्मभूमी याला जोडून आलेला आहे. आणि तोच यात माते तुला वंदन असो, म्हणजे ही माता केवळ कुठली देवी नाही आहे, तर ही माता म्हणजे प्रत्यक्ष धरणी माता, प्रत्यक्ष भारतभूमी आहे. आणि ती भारतभूमी सुद्धा मर्यादित असं क्षेत्र नाही आहे तिचं, तर ती ऋषी बंकिमचंद्रांना अपेक्षित आहे ती संपूर्ण ही भूमी, ही भारत माता, म्हणून तिला वंदन असो. वा सर, तुमच्या बोलण्यामध्ये म्हणजे कार्यक्रमाच्या आधी बोलताना आणि आत्ताही बोलताना तुम्ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा उल्लेख करताना आवर्जून ऋषी बंकिमचंद्र असं म्हणता, तर त्या मागची तुमची मनोभूमिका जाणून घ्यायची आहे. नाही, खरं ही पदवी 1906 मध्ये दुसऱ्या ऋषितुल्य व्यक्तींनी म्हणजे श्री अरविंद घोष यांनी दिलेली आहे बंकिमचंद्रांना. आणि जसं लोकमान्य टिळकांना आपण लोकमान्य असं म्हणतो, तसंच बंकिमचंद्रांचा उल्लेख हा ऋषी असाच केला जातो. एक छोटासा किस्सा सांगतो अवश्य. की मी नैहाटी कांटाळपाडा म्हणजे वंदे मातरमचं जन्मस्थान आणि बंकिमचंद्रांचं कलकत्त्यापासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. तर त्या ठिकाणी गेलो होतो पहिल्यांदा 1999 मध्ये. आणि स्टेशनवरनं उतरलो, खरं अगदी शेजारी त्यांचं घर आहे, पण ते सापडावा थोडं अवघड होतं, रस्ता थोडा यू टर्न मारून असा होता. तर एका लहान खेळणाऱ्या मुलाला मी विचारलं की बंकिमचंद्रांचं घर कुठे आहे. तर त्या 10 वर्षाच्या मुलाने माझ्याकडे रोखून बघितलं आणि काहीशा रागाने असं म्हणाला तो मला की बंकिम मत बोलो, ऋषी बंकिम बोलो. ओहो. हा, म्हणजे बंकिमचंद्रांना ऋषी म्हणालाच पाहिजे हे त्यांच्या बंगाली लोकांच्या मनामध्ये इतकं खास ठसलेलं आहे. आणि खरोखर जसं गदी माडगुळकर म्हणतात, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. त्या वेदमंत्राची उपमा जेव्हा वंदे मातरमला देतात, तर त्या वंदे मातरम या शब्दाला एक वेगळं महत्व वेदमंत्रासारखं उत्पन्न होतं. कारण ऋषी मुनींनी जे वेद लिहिले ते आज हजारो वर्ष झाली तरी टिकून आहेत. ते का टिकून आहेत, तर त्यांची ऋषी मुनींची तपश्चर्या त्यामध्ये त्या शब्दांमध्ये आलेली आहे. ती तपस्या त्या शब्दांमध्ये आहे. आणि बंकिमचंद्र हे ऋषितुल्य आहेत, त्यामुळे त्यांच्या गाढ्या अभ्यासातून, त्यांच्या तपस्येतून, त्यांच्या चिंतनातून हे 2 शब्द निर्माण झाले. आणि त्याच्यामुळे ते आज 150 वर्ष नाही तर पुढे वर्षानुवर्ष कालानुकाल ही वंदे मातरम हे शब्द टिकणार आहेत, म्हणून ते ऋषी आहेत. वा, क्या बात आहे. ऐकून सुद्धा इतकं भारावून गेल्यासारखं होतं सर. मुळात वंदे मातरमचा उगम कसा झाला, कशा पद्धतीने हे काव्य जन्माला आलं? वंदे मातरमचा जन्म कसा झाला हे पाहण्याआधी वंदे मातरमची थोडी पार्श्वभूमी म्हणजे आपल्या भारताची त्यावेळची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. 1836-37 सालचा बंकिमचंद्रांचा जन्म आहे. आणि 1857 साली बंकिमचंद्र 17-18 वर्षाचे असताना 1857चं स्वातंत्र्य समर हे झालं. आणि त्या सगळ्याचा परिणाम बंकिमचंद्रांच्या मनावर होत होता. बंकिमचंद्र हे कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या BAच्या बॅचचे पहिले पदवीधर आहेत. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर साहजिकच त्यांना सरकारी नोकरी मिळावी, त्यांनी ती स्वीकारली. त्याच्या मागेही त्यांचा हेतू होता की या जनतेची आपल्याला सेवा करता येईल इंग्रजांच्या माध्यमातून. आणि पुढे त्यांनी कधीही पुढच्या काळात इंग्रजांचं रांगोळचालन कधीही केलं नाही. वेळप्रसंगी इंग्रज अधिकाऱ्यांवर त्यांनी खटले सुद्धा भरलेत मॅजिस्ट्रेट म्हणून. त्यामुळे बंकिमचंद्र हे सरकारी नोकरीत शिरले. त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या कादंबऱ्या लिहायला लागले. आणि पहिला त्यांचा जो कविता संग्रह आहे तो ललिता ओ मानस या नावाने प्रकाशित झाला. त्यांचे ईश्वरचंद्र गुप्त नावाचे साहित्याचे गुरु ज्यांना त्यांनी गुरु मानलं होतं, ते संवाद प्रभाकर नावाचा अंक करत होते. आणि त्या संवाद प्रभाकर तर्फे त्यांनी एक स्पर्धा घेतली होती काव्य लेखनाची. आणि त्यात 15-16 वर्षाच्या बंकिमचंद्रांनी भाग घेतला आणि त्यांना पहिला पुरस्कार मिळाला. तर म्हणून ऋषी बंकिमचंद्रांचं ते कविता ओ मानस या नावाने ताबडतोब ईश्वरचंद्र गुप्तांनी कविता संग्रह प्रकाशित केला. पण तो करताना बंकिमचंद्रांना त्यांनी एक सुचवलं की तुझा ओढा जास्त ललित लेखनाकडे, तो काव्य लिही पण ते जास्त
तू जास्त प्रगत कर. आणि ईश्वरचंद्र गुप्त हे असे कवी आहेत की ज्यांनी जननी भारतभूमी आवकेन थाक तुम्ही नावाची कविता लिहिली. जी कविता आधुनिक साहित्यामध्ये भारतमाता, जननी भारतभूमी म्हणजे भारतमाता या अर्थाने पहिल्यांदा, म्हणजे वेद वाङ्मयानंतर जवळजवळ हजारो वर्षांच्या कालखंडानंतर आधुनिक साहित्यात पहिल्यांदा जननी भारतभूमी हा शब्द आला असेल तर तो ईश्वरचंद्र गुप्तांनी. आणि तोच कित्ता त्यांच्या शिष्याने केला, पुढे गिरवला आणि वंदे मातरम हे शब्द त्यांच्या प्रतिभेतून जन्माला आले असं म्हणायला पाहिजे. आता त्याच्या मागे सुद्धा अनेक कथा आहेत. मुळात वंदे मातरमची कथा काय आहे याबाबत औत्सुक्य असतं आणि बघायला गेलं अनेकविध कथा सर समोर येतात. नेमकं काय घडलेलं आहे, तुमचा अभ्यास काय सांगतो? अनेक वेळा असं होतं की ऐतिहासिक ज्या प्रसिद्ध घटना असतात त्या घटनांच्या मागे अनेक वेळा दंतकथा लोकगीतातून अनेक याच्यातून येतं आणि काही वेळा असं होतं की त्या दंतकथा खरं मानल्या जातात. पण वंदे मातरमची जी जन्मकथा आहे त्याच्याबद्दलही अनेक दंतकथा आहेत. कोणी म्हणतं रेल्वेतून ते चालले होते नैहाटीहून कलकत्त्याला, त्यावेळी त्यांना जो निसर्ग दिसला त्याच्यावरनं वंदे मातरम लिहिलं. कोणी म्हणतं त्यांनी झोपेमध्ये शब्द पुटपुटले त्यांच्या भाच्याने लिहून घेतले आणि ते वंदे मातरम होते वगैरे. पण ह्या सगळ्या कथा बाजूला ठेवून आज जो आपण दिवस नक्की केलेला आहे 7 नोव्हेंबर कार्तिक शुद्ध नवमी, हा कुठून आला, अचानक कुठून आला? तर अचानक नाही आला. त्याच्या मागे अनेक लोकांनी लिहिलेले जे लेख आहेत, स्वतः बंकिमचंद्रांनी 2 लेख लिहिले, एक अमर दुर्गोत्सव आणि एकटी गीत नावाचा. त्यांच्या बंधूंनी एसो एसो बंधू एसो नावाचा एक लेख लिहिला आणि त्यांचे मित्र दीनबंधू मित्र नावाचे, मित्रच आडनाव त्यांचं, त्यांचा मुलगा ललित कुमार मित्र त्यांनी एक लेख लिहिला. या सगळ्यात वंदे मातरमचा जन्म कधी झाला आहे त्याचा अस्पष्ट असा उल्लेख येतो आणि त्याच्यावरनं कार्तिक शुद्ध नवमी हा दिवस करता येतो. आता तो आहे 1875चा. पण त्याच्या आधी पुन्हा एक 1870-72ची एक घटना आहे. ती अशी आहे की बंकिमचंद्र हे त्यांच्या जन्मगावी नैहाटीला आले होते आणि काही कारणामुळे त्यांचे मित्र नैहाटीच्या बरोबर नदीच्या पलीकडे, म्हणजे नैहाटीला लागून मोठी गंगा नदीचं विस्तीर्ण पात्र आहे, त्याच्या पलीकडे चिचुडा नावाचं गाव आहे आणि तिथं 2 घाट आहेत, त्याला जोडा घाट म्हणतात. त्या जोडा घाटच्या बरोबर मध्ये त्यांच्या मित्राचं घर होतं. घराचा व्हरांडा नदीच्या बाजूला होता आणि त्या व्हरांड्यात ते बसलेत. त्यांनी स्वतः घटना लिहून ठेवली. दुर्गा भागवतांनी त्याचं अतिशय सुंदर मराठीत भाषांतर केलं. तर त्या लेखामध्ये बंकिमचंद्र असं म्हणतात की संध्याकाळची वेळ आहे, वर्षा ऋतूचा समय आणि मला काहीतरी सुचावं असं वाटतंय आणि सुचत नाहीये. मग त्याने भवभूती आठवले, इंग्लिश कवी आठवले, पण काही सुचेना. आणि अशा वेळी एखादा प्रतिभावान लेखक असेल किंवा एखादा प्रतिभावान चित्रकार, त्याला काही सुचत नाहीये आणि निर्मिती होत नाही, तेव्हा अस्वस्थ होतं. तसेच ते अस्वस्थ झाले आणि नदी पात्रामध्ये कुठून कोणाला कशी प्रेरणा मिळेल. काही नावाडी लोक आले, ते गात होते, मच्छीमार ते गात होते, साधो आछे मामने दुर्गा बोले प्राण त्यजीब जान्हवी जीवने, म्हणजे हे गंगा माते, हे दुर्गा माते, आम्ही तू आमचे सर्वस्व आहेस, तुझ्यासाठी आम्ही आमचं सर्वस्व म्हणजे प्राण सुद्धा अर्पण करू. आणि बंकिमचंद्रांना त्या क्षणी शब्द मिळाले, वंदे मातरम, माते तुला वंदन असो. आता या चिचुडा हे जे गाव आहे तिथंच ज्या ठिकाणी ते बसले होते तिथं त्यांचा पुतळा आहे, छोटंसं स्मारक आहे. चिचुडा वासियांची अशी श्रद्धा आहे की वंदे मातरम गीत इथे लिहिलं. पण एक नक्की की वंदे मातरमचं बीजारोपण या ठिकाणी झालं. अरे वा, किती महत्वाचं आहे सर. म्हणजे बीजारोपण झालं ते स्थळ जे आहे तिथेही तुम्ही जाऊन आलेले आहात सर. आणि तुम्ही म्हणतात माझं भाग्य आहे आणि तुम्ही आम्हाला हे सांगत आहात, हे आमचं भाग्य आहे सर. आणि तिथे जाणं, ते समजून घेणं हा एक वेगळा मुद्दा. पण पुढे जाऊन वंदे मातरम हे 2 शब्द त्या तिथे सुचले, उमजले. जेव्हा खूप अस्वस्थता येते तेव्हा एक मोठी कलाकृती घडत असते असं काहीसं हे म्हणता येऊ शकतं. त्या पुढे अनेकविध कडवी लिहिली गेली वंदे मातरमची. आपण आज त्यातलं एकच कडवं घेतो, पण मुळात ही वंदे मातरमचा हा एवढा 1-2 शब्दांपासून 5 कडव्यांपर्यंतचा विस्तार हा कसा झाला? आता 1872 मध्ये त्यांनी चिचुडा इथं घटना घडली, पण वंदे मातरम हे गीत एकदम तात्काळ लिहिलं गेलं नाही. त्याच्यामागे थोडी अजून पार्श्वभूमी आहे. ते म्हणजे बंकिमचंद्रांच्या जन्मगावी नैहाटी कांटाळपाडाला मोठा दुर्गोत्सव व्हायचा. आजूबाजूच्या असं म्हणतात ते जवळजवळ अनेक
गावांमध्ये लोक हे मुद्दामून त्या दुर्गोत्सवाला यायचे. आणि तसेच या अश्विन महिन्याच्या अष्टमीला बंकिमचंद्र हे नैहाटीला आले होते. त्यांचा असा विवाद होता की त्यांचे वडील यादवचंद्र हयात होते, 90च्या पुढे त्यांचं वय होतं, त्यांना आजूबाजूच्या याच्यात मान होता खूप, आणि ते उत्सव करायचे. तर कुठेही बंकिमचंद्र आणि त्यांची तिन्ही भावंड हे कुठेही नोकरीच्या निमित्ताने असले तरी मुद्दामून या दुर्गोत्सवामध्ये नैहाटीला यायचेच असा त्यांचा एक नियम होता, किंवा श्रद्धेनं यायचे. तसे बंकिमचंद्र पण आले होते, जेव्हा दीर्घ रजा काढून आले होते, कारण त्यांच्या सतत बदल्या होत होत्या, त्याच्यात त्यांची प्रकृती अस्वास्थ्य होतं, तर मोठी रजा काढली होती 2-3 महिन्याची, आणि ते नैहाटीला आले होते. अश्विन शुद्ध अष्टमीच्या दिवशी रात्री ते देवी समोर बसले होते. ती देवीची मूर्ती त्यांनीच वर्णन केलंय एसो एसो बंधू एसो नावाच्या ह्याच्यात. एक एसो एसो बंधू नावाचं काव्य एक कीर्तनकार गाऊन गेल्यानंतर गर्दी पांगली, एकटे बंकिमचंद्र देवी समोर होते. त्या समयांचा प्रकाश त्यांच्या देवीवर पडला होता, तसा त्यांच्यावरही पडला होता. आणि त्या देवीच्या मूर्तीमध्ये अचानक त्यांना भारत माता प्रतीत व्हायला लागली. अच्छा. आणि ती त्याच्या जो महिषासूर आहे तो महिषासूर म्हणजे त्यांना इंग्रज वाटायला लागले. आणि मग त्यांनी ते जे सगळे समोरची देवी आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. त्यांनी डोळे मिटले आणि डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले. त्यांची एक वेगळ्या भावावस्थेत ते गेले. अच्छा. शेजारी त्यांचे बंधू आले, श्यामचंद्र नावाचे मोठे. त्यांच्या भावावस्था काहीतरी वेगळी आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. बंकिमचंद्र बऱ्याच वेळाने शांत झाले आणि मग ते उठले. आणि ती गढी वजा त्यांचा जो बंकिमचंद्रांचं घर आहे आजही आहे, तर त्या कोपऱ्यामध्ये बंकिमचंद्रांच्या 4 खोव्या आहेत बैठ्या. तर त्या ठिकाणी सगळ्यापेक्षा वेगळं शांतता आहे, जिथं बंकिमचंद्रांना लेखनाला जागा मिळेल, लेखनाला वेळ मिळेल, शांतता मिळेल, असं ते गजबजलेल्या गढीमधलं शांततामय ठिकाण. तिथं बंकिमचंद्र आत गेले आणि त्यांनी एक टाकी लेख लिहून काढला. त्या लेखाचं नाव आम्हा दुर्गोत्सव, आमचा दुर्गोत्सव. आणि त्या लेखामध्ये बंकिमचंद्र त्यांचा मानसपुत्र काल्पनिक आहे, तो कमलाकांत हा अत्यंत हुशार आहे, जरा अफूबाज आहे, पण त्याच्यापेक्षा तो अत्यंत गमतीशीर आहे. हा, त्याला विनोदी स्वभावाची झालेला आहे आणि तो विद्वान आहे. तर तो असं म्हणतो, बंकिमचंद्रांनी तिथं नैहाटीच्या चिचुडाची घटनेची सांगड घातली आणि तो नदीच्या काठी बसलाय कमलाकांत, आणि तेव्हा नदीपात्रामध्ये अचानक एक सुवर्णमयी मूर्ती वर येताना दिसली. ती देवीची मूर्ती आहे. आणि मग ती मूर्ती अचानक दिसेनाशी झाली. त्या मूर्तीचं वर्णन बंकिमचंद्र कमलाकांताच्या तोंडातून करतात, मुखातून करतात, आणि त्या मूर्तीचं अत्यंत वैभवशाली वर्णन, ती दशभुजा आहे वगैरे. आणि मग ती मूर्ती अचानक दिसेनाशी होते. हा कमलाकांत व्याकुळ होतो, म्हणजे बंकिमचंद्र व्याकुळ होतात. आणि आई, तू अशी कशी अचानक दिसेनाशी झालीस, तू आम्हाला पाहिजे आहेस. आणि त्यावेळी 7 कोटी देशाची लोकसंख्या होती. मग ते बंकिमचंद्र म्हणतात की 7 कोटी मस्तक आम्ही तुझ्या पुढे झुकवतो, 14 कोटी हातांनी आपण तिला नदीत मधनं बाहेर काढूया. याच्यात बंकिमचंद्रांना असं म्हणायचं आहे की पारतंत्र्याच्या नदीत मधनं आपण तिला बाहेर काढून तिला एका स्थानावर नेऊया. आणि अतिशय सुंदर असा तो लेख आहे. हा लेख का महत्वाचा, तर हे वंदे मातरमचं मूळ असं गद्य स्वरूप आहे. आणि ते आज खूप जणांना, कमी जणांना माहिती आहे. हा लेख म्हणजे अत्यंत ललित लेखनाचा एक सर्वोच्च नमुना मानता येईल. 1.5 पानाचा लेख आहे फक्त, आणि त्याच्यात 9 या शब्दाला त्यांनी महत्व दिलंय. नगांक शोभिनी, नव दुर्गधारिणी वगैरे अशा सगळ्या 9 हा शब्द आपल्या भारतीय संस्कृतीतही महत्वाचा आहे. कारण आपला जन्म सुद्धा 9 महिने आणि 9 दिवसानंतरचा आहे. आणि बंकिमचंद्रांच्या जीवनात मी मुद्दामून 9 का सांगतो की 9 या शब्दाला खूप मोठं महत्व आहे. ही घटना अश्विन शुद्ध अष्टमीच्या रात्री आणि नवमीच्या पहाटे घडली. अरे वा. म्हणजे बंकिमचंद्रांचा आणि पुढे वंदे मातरमचा जन्म झालाय तोही बरोबर 1 महिन्याने कार्तिक शुद्ध नवमीलाच झालाय. वा.
ही म्हणजे नवाची महती हो असं सगळं आहे हो, हो. आणि ही नवाची नवलाई आजही कायम आहे हो, हो. हे असं काहीच म्हणता येऊ शकते. हो. अजून बरेच काही म्हणजे रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषक काल तसं त्या या काव्यामधले अनेक गर्भितार्थ दडलेले आहेत. ते सगळे मंडळी टप्प्याटप्प्याने आपल्याला उलगडायचे. छोटासा ब्रेक घेतो आणि आम्ही लगेच परत येतोय. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे वंदे मातरम या काव्याची 150 वर्ष या अनुषंगाने आणि त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत, आपल्याला सांगतायत ते म्हणजे वंदे मातरम काव्याचे गाढे अभ्यासक माननीय मिलिंद प्रभाकर सबनीस सर. सर, वंदे मातरमचं पहिलं 2 शब्द पहिले जे आहेत ते काव्याचे लिहून झाले, त्यामागचं गद्य रचना आली, पण मुळात काव्य जन्माला कसं आणि कधी आलं? बरोबर हा अमार दुर्गोत्सव वेख विव्यानंतर 1 महिन्याने अश्विन शुद्ध अष्टमीला वेख विव्या कार्तिक शुद्ध नवमीच्या दिवशी संध्याकाळी बंकिमचंद्र बाहेर फिरायला निघाले होते. अचानक त्यांना सुचलं आणि ते घरी आले आणि एक टाकी त्यांनी वेख विवा काव्य लिहिलं वंदे मातरम सुजलाम सुफलाम आणि एक ओळ नव्हे तर 25 ओळींचं काव्य जणू काही पाठ असल्यासारखं ते विहिलं, टेबलावर ठेवलं, डोळे मिटून आपली छान मनासारखं झालं असं म्हणून ते शांत बसले. रामचंद्र बंदोपाध्याय नावाचे त्यांचे पीए जे वंगदर्शनचे ते आत आले. त्यांनी तो कागद बघितला. बंकिमचंद्रांनी डोळे मिटले होते आणि तो कागद बघितल्यावर ते म्हणाले वा वा का सुंदर कविता झाली आहे. बंकिमचंद्रांना आनंद झाला. पण पुढचं वाक्य म्हणतेवर बंकिमचंद्रांनी कागद त्यांच्या हातातून काढून घेऊन ड्रॉवरमध्ये ठेवला. ते असं म्हणाले की हे काव्य बंगदर्शनच्या अंकामध्ये थोडीशी जागा शिल्लक आहे, त्याच्यामध्ये हे बसून जाईल, चालेल का? तर बंकिमचंद्र असं म्हणाले की हे गीत जागा भरण्यासाठी नाही झालेलं तर जागा करण्यासाठी झालेलं आहे. अजून 30-35 वर्षांनी कदाचित तू नसशील, मीही नसेल, पण तू बघशील की केवळ बंगालच नव्हे तर संपूर्ण भारत हे गीत डोक्यावर घेऊन नाचेल. आणि ते बरोबर 30 वर्षांनी बंकिमचंद्रांची भविष्यवाणी खरी झाली. 1905च्या वंगभंग विरोधी आंदोलनात वंदे मातरम हे शब्द राष्ट्रमंत राष्ट्रघोष म्हणून आले. काय आत्मविश्वास एक आपल्या काव्याप्रती किंवा लेखणीतनं जे साकारलेलं आहे. त्यांच्या मुलीला पण ते असं म्हणावे की माझं सगळं वाङ्मय हे गंगेत सोडून दिलं तरी चालेल पण हे गीत शाश्वत राहणार आहे. त्याचं एक महत्वाचं कारण की अक्षय्य नवमी होती त्या दिवशी, त्यामुळे अक्षय्य नवमीच्या दिवशी जन्माला आलेलं गीत अक्षय्य राहिलं. शिवाय त्या दिवशी धात्री धरित्री पूजन केलं जातं. म्हणजे धात्री धरित्रीचं पूजन वंदे मातरम या शब्दातून बंकिमचंद्रांनी मांडलं. वा, किती सर त्याच्या मागे किती बारीक बारीक तुमची टिपणं आहेत आणि त्यातून हा आमच्या समोर सुद्धा उलगडणारा एक वेगळा तेजपुंज असा हा अनुभव आहे. आपला फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. पल्लवीजी बोला. माझा प्रश्न असा आहे की संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचं मोठं कार्य आणि योगदान वंदे मातरम बद्दल आहे. मध्यंतरी त्यांच्या नात प्रिया फुलंब्रीकर यांची माझी भेट पुण्यात झाली होती आणि प्रियाताईंनी वंदे मातरम हे मला मास्तरांबद्दलचं पुस्तक भेटे दिलं होतं. ती ऐकताना जागृत झाली. तर सबनीस सर, मला मास्टर कृष्णराव यांचे त्या काळातलं तत्कालीन जे योगदान आहे ते ऐकायला आवडेल. धन्यवाद. नक्कीच या मुद्द्याकडे आपण बोलणार होतोच आहे, ते म्हणजे कृष्णराव फुलंब्रीकर आणि मुळातच वंदे मातरमचा सांगीतिक प्रवास याविषयी ते आपण आता बोलूया. आपण त्यांचा प्रश्न आला ओघाने आपण सांगूया. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणतं राष्ट्रगीत व्हावं याच्यावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा मास्टर कृष्णरावांनी नेहरूंना पंडितजींना कळवलं की माझा संगीतकार म्हणून तुम्ही एक हे घ्यावा, मार्गदर्शन घ्यावं. आणि मग त्याच्यानंतर ते भारतीय घटना समितीसमोर त्यांनी वंदे मातरमचं गायन केलं, त्याचे प्रात्यक्षिकं दिली. पंडित नेहरूंनी काही जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांना म्हणजे हे वेस्टर्न बँडवर बसेल का, तर ते वेस्टर्न बँडवर त्यांनी घडवून दाखवलं. मुंबईला आले, नौदलाच्या CR गार्डनर नावाच्या अधिकाऱ्याची मदत घेऊन ते पुन्हा सगळं नोटेशन केलं, त्याची कच्ची ध्वनिमुद्रिका केली, ती तिकडं संसदेच्या घटना समितीसमोर वाजवली. हे सगळं मास्तरांनी जे केलं ते एक सांगीतिक संघर्ष केला संपूर्ण. आणि म्हणजे प्रत्येक प्रश्नाला
नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी सांगीतिक कृतीमधनं उत्तर दिलं. हा अभिनव असा त्यांचा आणि आज जे काही राष्ट्रगीत म्हणून समान राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला आहे त्याच्यामध्ये पंडित वि. अंबेडकर नागपूरचे, शिवाय मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे, त्यांनी केलेल्या सांगीतिक संघर्षामुळे आज वंदे मातरम आपल्या समान राष्ट्रगीताच्या स्थानाला आहे. नक्कीच सर, जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा एक मुद्दा लक्षामध्ये येतो की वंदे मातरमची कडवी त्यावेळी लिहिली गेलेली जास्त होती. आज आपण जेव्हा वंदे मातरम म्हणतो तेव्हा एक कडवं म्हणतो. आणि सांगीतिक प्रवासाविषयी आपण बोलत होतो तेव्हा एक मुद्दा त्यामध्ये येतो तो म्हणजे आज पहाटे, म्हणजे कुठल्याही दिवशी आपण पहाटे आकाशवाणीवरती जी ट्यून ऐकतो ती वंदे मातरमची ट्यून, सरकार मान्य ट्यून असं काहीसं आपण म्हणू शकतो. तर त्या ट्यून विषयी पण जाणून घ्यायला आवडेल. 1950च्या आसपास अनेक संगीतकारांनी, मास्तर कृष्णराव वि. आंबेडकर यांनी ज्या वेगवेगळ्या रचना केल्या, त्याच्यानंतर समान राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला तेव्हा राष्ट्रीय गीत म्हणजे नॅशनल सॉन्ग असं पंडित राजेंद्र प्रसाद यांनी, घटना समितीचे प्रमुख, त्यांनी जाहीर केलं. पण मग आता कुठली संगीत रचना नेमकी वापरायची सरकार मान्य म्हणून, जशी जनगणमनला रवींद्रनाथांनी स्वतः केलेली रचना होती जी रवींद्र संगीतातली आहे. मग याच्या अनेक ट्यून्स आहेत, तर ते कुठली वापरायचे म्हणून त्यावेळेचे नभोवाणी मंत्री बाळकृष्ण केसकर यांच्या सांगण्यानुसार पंडित वि. आठवले यांनी ती ट्यून तयार केली. पंडित दिनकर कैंकिणी आणि सुमती मुटाटकर यांनी ती ट्यून गायली आणि 1952च्या सुमाराला ही शासनमान्य अशी पहिल्या कडव्याची ध्रुवपद आणि पहिलं कडवं याची सुरुवात झाली. वा, आता हे पहिलं कडवंच का? पहिलं कडवं अशासाठी की बंकिमचंद्रांनी ज्यावेळी हे वंदे मातरम लिहिलं त्यावेळी अनेक त्यांच्या मित्रांनी म्हणलं की ही प्रत्येक कडव्याचं मीटर वेगवेगळं आहे, 25 ओळी आहेत, हे श्रुतिमधुर नाही आहे, संस्कृत आणि बंगालचं आहे. तेव्हा बंकिमचंद्र म्हणाले तुम्हाला याचं साहित्यिक मूल्य जे आहे ते काही वर्षानंतर काय, याच्या तुम्ही व्याकरणात जाऊ नका. आणि ते खरोखर तसंच होतं. पुढे हे जेव्हा वंदे मातरम गायलं जायला लागलं, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नियमित वंदे मातरम 1904 पासून गायलं जायला लागलं, तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यावर वादंग झाले, बॅरिस्टर जीनांनी 1937च्या सुमाराला अनेक मागण्या केल्या, त्यात वंदे मातरम पूर्ण काढलं जावं असं सांगितलं गेलं. आणि त्यावेळी जी समिती नेमली गेली त्यात रवींद्रनाथ ठाकूर होते. आता इथं रवींद्रनाथ ठाकूरांचा मुद्दामून सांगायला पाहिजे हे अशासाठी की पहिलं वंदे मातरमचं जाहीर गायन केलं आहे ते रवींद्रनाथ ठाकूरांनी 1896 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात कलकत्त्यात बिडन स्क्वेअर येथे केलं. त्यामुळे रवींद्रनाथांच्या शब्दाला खूप महत्व आहे. ते स्वतः बंकिमचंद्रांना गुरुस्थानी सुरुवातीच्या काळात मानत. त्यामुळे रवींद्रनाथ या समितीचे अध्यक्ष होते. तेव्हा रवींद्रनाथांनी या सगळ्यावर तोडगा काढताना असं सुचवलं की त्याचं ज्या मुसलमानांनी म्हणजे जिनांनी ज्या गोष्टीवर आक्षेप घेतला होता की मूर्तीपूजा नको आम्हाला, त्यातली देवी पूजनवर, तर ते या पहिल्या 2 कडव्यामध्ये काही नाही आहे. तर त्यामुळे हे पहिलं कडवं पूर्ण या वादविवादांपासून मुक्त आहे, ते घेऊया. अनेक लोकांना असं वाटतं की रवींद्रनाथांमुळे या गीताचा छेद झाला. मी उलट म्हणतो, रवींद्रनाथांमुळे हे गीत पहिलं कडवं आणि हे आज चिरकालीन असं राहिलेलं आहे. वा, म्हणजे असं लक्षामध्ये येते की त्यातला जो नेमकेपणा जो आहे आणि सर्वसमावेश असं ज्या पद्धतीची भावना आहे ती या गीतामध्ये अबाधित राहिलेली आहे, जे आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि जे आपण आनंदाने म्हणतो, नाही का? आता पुढचा फोन आलेला आहे. रुपेश गुजराती आपल्याशी बोलतायत जुन्नरहून. नमस्कार. नमस्कार सर. बोला. नमस्कार. मी रुपेश गुजराती लालचौक सिन्नरहून बोलतो. सर, मला असं विचारायचं होतं की वंदे मातरम हे जगज्जननी मातरम म्हणजे नुसतं आपल्या देशालाच नाही तर आपल्या संस्कृतीला जन्माला घालते, जन्माला शिकवते. तसंच याला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनाबद्दल याच्यावर चर्चा होते. मला असं वाटतं की याची इतिहासाची चर्चा, नुसतं त्या गीताची नाही तर पूर्ण इतिहासाची चर्चा ही प्रत्येक शासकीय कार्यालयात, त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये व्हायला हवी. एक पुस्तक रूपाने याचा पूर्ण इतिहास सखोलपणे समजण्यास सोपे जाईल अशा दृष्टीने सदैव होत राहावी असं. हो, बरं. धन्यवाद रुपेशजी, तुमच्या माध्यमातून हा संदेश सगळ्यांपाशी पोहोचलेला आहे.
सर मुळात वंदे मातरमचं जे काव्य आहे त्याचा अभ्यास करताना इतिहास हा अपरिहार्य आहेच नाही का सर? मग त्याविषयी तुम्ही काय कशा पद्धतीने व्यक्त होऊ इच्छिता? वंदे मातरम व ज्यावेळी मी पहिल्यांदा पुस्तक लिहिलं 99 साली आदरणीय मोरोपंत पिंगळ्यांच्या प्रेरणेने, तेव्हा फक्त 100-125 पानाचं पुस्तक झालं. त्याच्या आधी फक्त अमरेंद्र गाडगिळ्यांचं पुस्तक या मराठीमध्ये होतं आणि ते अतिशय छान आहे पुस्तक, आजही निर्विवाद उत्तम आहे. मी त्याच्या पुढचा भाग म्हणजे अमरेंद्रांनी काढलेल्या पुस्तकाच्या पुढे आणखीन जे नवीन माहिती मिळावी त्याच्यावर माझं पुस्तक होतं. त्याच्यानंतर असं वाटतं की हे अजूनही न संपणारी ही प्रक्रिया आहे आणि वंदे मातरमबद्दल नवीन नवीन माहिती मिळतीच आहे मला. तेव्हा 2014 मध्ये 2 खंड प्रकाशित केले व समग्र वंदे मातरम या नावाचे. अच्छा, हा तो खंड आहे. आता हा एका खंडामध्ये प्रकाशित झाला. या खंडामध्ये पहिला भाग आहे तो इतिहासाचा आणि दुसरा भाग आहे तो संकलन संपादन म्हणजे वंदे मातरमचे अनुवाद त्यामध्ये आहेत. वंदे मातरम मधल्या 150 लेख आहेत गेल्या 125 वर्षात आलेले त्याच्यावरचे, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये. वंदे मातरम हे शब्द घेऊन आलेली वेगवेगळी काव्य आहेत. वंदे मातरमच्या ध्वनिमुद्रिकांची सूची आहे. आता हा सगळा इतिहासच आहे आणि या इतिहासाची नक्की चर्चा व्हायला पाहिजे. कारण वंदे मातरम हे गीत असं आहे, आता जसं प्रश्नकर्त्यांनी विचारलं ते खरंच आहे, त्याच्यावर चर्चा अशी व्हायला पाहिजे की वंदे मातरम हे गीत असं जगातलं एकमेव गीत आहे की ज्यांनी एका देशाचा इतिहास घडवला, नव्हे बदलला. वाह, मस्त सर. म्हणजे ही साहित्य कृती इतकी मोलाची आहे. आज 150 वर्षानंतर जेव्हा आपण सिंहावलोकन करतो तेव्हा लक्षामध्ये येतं की इतिहास बदलला, घडवला असं जेव्हा त्याच्यावरचे अभ्यासकर्ते म्हणतात त्याचं महत्त्व आहे. पण थोडंसं पुन्हा आधी येते ते म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये एक स्फुल्लिंग चेतवण्याचं कार्य या काव्याने केलंय. तर त्यावेळी त्याआधी काही शब्द होते का? वंदे मातरम या शब्दांचं इतकं महत्त्व कसं काय निर्माण झालं जनमानसामध्ये? बंकिमचंद्रांनी जी आनंदमठ ही कादंबरी 1882 मध्ये त्यांची प्रकाशित झाली, त्या कादंबरीत वंदे मातरम हे शब्द आले. पण त्याच्या आधी वंदे मातरम हे शब्द ती कादंबरी ज्याच्यावरनं घेतली त्या संन्यासांचा जे स्वातंत्र्य लढा आहे तो 1770च्या आसपासचा आहे. बिहारपासून आसामपर्यंतच्या भागात केलेला. त्याच्यात असा उल्लेख येतो की संन्यासांनी ओम वंदे मातरम हे शब्द म्हणते आणि त्याच्यानंतर हे शब्द पहिल्यांदा बंकिमचंद्रांनीच आणले. किंबहुना संन्याशांच्या लढ्यात हे शब्द फार प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचले नव्हते आणि मग हे शब्द केव्हा लोकांपर्यंत केव्हा पोहोचले तर 1896 मध्ये बंकिमचंद्रांचं निधन झालं 94 मध्ये. त्याच्यानंतर बरोबर 2 वर्षांनी रवींद्रनाथ ठाकूरांनी याचं पहिलं जाहीर गायन केलं काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आणि 1900 त्याला आता वेळ यावी लागते प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तशी वेळ केव्हा आली तर जसं आपल्या मराठ्यांचा लढा स्वातंत्र्य लढ्याचा घोष आहे हर हर महादेव, शिखांचा सत श्री अकाल आहे, तसा संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक युद्धघोष मिळाला पाहिजे. तो युद्धघोष वंदे मातरम हा मिळाला. त्याची एक घटना आहे ती 1905 ची आहे. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झननी जाहीर केली. ती मुळातच हिंदू मुस्लिम भेदभाव करण्यासाठीच केलेली होती. हे बंगाली लोकांच्या लक्षात आलं, त्याला प्रचंड विरोध झाला. ऑक्टोबरमध्ये ही फाळणी जाहीर होणार, ही अंमलात येणार त्याच्या आधीच ऑगस्टमध्ये 7 ऑगस्टला कलकत्त्याच्या टाउन हॉलच्या बाहेर एक प्रचंड मोठी सभा भरली आणि ती सभा एवढी मोठी होती की ती एका वेळी 4 ठिकाणी घ्यावी लागली. आणि त्या सभेत श्री अरविंदांनी ही घटना लिहून ठेवली आहे की त्या सभेमध्ये अचानक एका अनामिक देशभक्तांनी वंदे मातरम नावाची घोषणा दिली आणि मग एका पाठोपाठ एक समुद्राच्या लाटांप्रमाणे त्या जनसमुदायातून वंदे मातरमच्या घोषणा यायला लागल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक युद्ध घोष मिळाला. वा, किती छान सर. ऐकताना सुद्धा शहारे येतात अंगावरती की हे जे जागृत होणं जे आहे ते काय असतं, स्फुल्लिंग चेतवणं काय असतं तर ते हे असतं आणि म्हणून हे साहित्य कृती, हे गीत एवढं महत्वाचं आहे. आपले माननीय पंतप्रधान महोदय म्हणतात तसं तो फक्त ऐतिहासिक ऐवज नाहीये, तो स्वाभिमान, एकता, स्वावलंबन आणि एकत्रित राष्ट्रीय प्रयत्न यांचं द्योतक आहे. सर या पार्श्वभूमीवरती
झेंडा सुद्धा फार महत्वाचा ठरतो. हो. झेंड्याची भूमिका नेमकी कशी आहे या सगळ्या? बरोबर 1905 मध्येच येते. वंगभंग विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बनारसला जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्याच्या बाहेर एक पेंडॉल होता, एक तंबू होता, त्याच्यात स्वदेशी वस्तूंचं प्रदर्शन मांडलं होतं आणि त्याच्या बरोबर मध्ये एक ध्वज मांडला होता. हा भारताचा आधुनिक काळातला पहिला राष्ट्रध्वज म्हणता येईल. आणि तो केला होता कोणी? तर भगिनी निवेदिता म्हणजे मार्गारेट नोबेल, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, त्यांनी तो ध्वज केला होता आणि तो एक रंगाचा होता, भगव्या रंगाचा. त्याच्यावर मधोमध बंगाली याच्यात वंदे मातरम हे शब्द होते आणि मध्ये त्याच्या वंदे आणि मातरम या शब्दांच्या मध्ये इंद्राचं वज्र हे अस्त्र चित्रित केलं होतं आणि सगळ्या बाजूनी 108 ज्योती होत्या. अतिशय सुंदर भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून केलेलं ते होतं. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षांनी 7 ऑगस्ट 1906 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या हस्ते जो ध्वज फडकावला गेला, जो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पहिला ध्वज मानला जातो, निवेदितांचा ध्वज फडकावला गेला नाही, प्रदर्शित केला, म्हणून त्याला पहिला ध्वज म्हणत नाही. हा जो दुसरा ध्वज आहे म्हणजे ज्याला पहिल्या ध्वजाची मान्यता आहे तो स्वामी विवेकानंदांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त यांनी केला होता. त्याच्यावरही वंदे मातरम शब्द होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरोबर 1 वर्षांनी 1905, 1906 आणि 1907 तिसऱ्या वर्षी स्टुटगार्ट येथील आंतरराष्ट्रीय संमेलन भरलं. त्या सभेमध्ये मादाम कामांनी जो ध्वज फडकवला, परदेशात फडकावला गेलेला भारताचा पहिला ध्वज, याच्यावरही वंदे मातरम हे शब्द होते. म्हणजे वंदे मातरमच्या अनुषंगाने जसा अभ्यास महत्वाचा आहे तसं प्रत्येकाला आपल्याला उमजलेल्या पद्धतीने ते व्यक्त होण्याची झेंड्याच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून. वंदे मातरम नावाची वर्तमानपत्र जवळजवळ 8 ते 9 वेगवेगळ्या भाषांमध्ये निघावी. कोणी लाला हरदयाळांनी परदेशात जिनिवाला काढलं, मादाम कामा आणि सरदारसिंग राणांनी काढलं, पुण्यामध्ये रघुनाथ हरी भागवतांनी काढलं. अशी अनेक वंदे मातरम नावाची वर्तमानपत्र संपूर्ण देशभर निघाली. वा, किती छान. सर, वंदे मातरमच्या अनुषंगाने अनेकविध गोष्टींचा विचार करताना तुम्ही बोलत असताना चित्र दिसतात. वंदे मातरम म्हणजे माते तुला प्रणाम असो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेमकं चित्र कोणतं आहे याबाबत काही स्पष्टता असू शकते का? हो, बरीच चित्र आता आपण पाहतोय ते रघुवीर मुळगावकरांनी काढलेलं चित्र आहे. आणि यातलं पहिलं जे चित्र आहे ते 1905 मध्ये अवनींद्रनाथ ठाकूरांनी भारत माता चित्रित केली. आणि त्याच्यानंतर अनेक चित्रकारांनी, भारतीय चित्रकारांनी चित्र काढली, दलालांनी काढली. आता आपण बघतोय ते कामत यांनी काढलेलं चित्र आहे. अतिशय सुंदर चित्र हे पंतप्रधान मोदीजींना त्यांनी भेट दिलेलं आहे. हे चित्रकार दलाल त्यांनी काढलेलं चित्र आहे. ही जी सगळी चित्र आहेत यात जसं हे अलीकडच्या काळात अगदी अलीकडचं आई, या सगळ्या चित्रांमध्ये काय महत्वाचं तर आई आणि मुलगा. आणि असं जे पहिलं चित्र आहे ते सचिन जोशी यांनी 1999 मध्ये भारतीय वंदे मातरमला जेव्हा 125 वर्ष झाली तेव्हा काढलेलं आहे. त्याच्या आधी 1917 मध्ये पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी एक चित्र काढलं, ते आई आणि मुलगा असं चित्र आहे. हे अनिल उपळेकर चित्रकार यांनी आत्ता वंदे मातरमला 150 वर्ष झाली त्यावेळी काढलेलं आहे. पण सचिन जोशी यांनी जे काढलेलं चित्र आहे भारत माता, आई आणि मुलगा, हे चित्र तो माझा गुरु आहे, या सगळ्या याच्यात मार्गदर्शक आहे. आणि ते चित्र आम्ही सगळ्या भारतातली भारत मातेची चित्र बघितल्यावर असं लक्षात आलं की आई आणि मुलगा ही थीम वापरलेलं चित्र जवळजवळ नाहीच आहे. आणि म्हणून ते मुद्दामून वंदे मातरमच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आपण चित्रित केलं. ते 5-5.5 फुटाचं ऑइल पेंटिंग आहे. आणि त्याच्यात ती भारत माता ही मुक्त आहे. म्हणजे सातवळेकरांच्या चित्रामध्ये ती स्वतंत्र झालेली नाहीये. तो मुलगा लहान आहे आणि तो आकाशात त्या ढगांकडे दाखवतोय बोट, ते ढगांमध्ये राक्षस आहे आणि सूर्यकिरणं येत आहेत. ती सूर्यकिरणं बघितल्यावर तो सांगतोय मी स्वतंत्र करेल. आणि ते सातवळेकरांनी दाखवलेलं आता भारत माता स्वतंत्र झाली. मुलगा आईला आश्वासन देतोय, अबला के नमा येतो बघे, आम्ही आहोत ना सगळे, तुला अबला कोण म्हणे. असं त्या चित्रामध्ये चित्रित केलेलं आहे.
अनेक चित्रकारांनी उत्तमोत्तम चित्र काढलेली आहेत. काही चित्रांवरनं हुसेन यांनी काढलेल्या चित्रांवरनं वादंगही झालेलं आहे. पण भारत मातेचं जसं चित्रकारांना असं वाटतं की आपण चित्राच्या माध्यमातून, आणि मी मूळचा चित्रकार असल्यामुळे मला त्याच्याबद्दल आम्ही प्रदर्शनही त्याचं आयोजित केलं. भारतीय चित्रकारांना आपल्या नजरेतून भारत माता कशी वाटते. मस्त सर. पण म्हणजे वंदे मातरमने जसा इतिहास बदलवलेला आहे तसं मी म्हणेन की तुमच्या जगण्याची दिशा सुद्धा या वंदे मातरमने बदलवलेली आहे. की मूळचे चित्रकार असले तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने लेखन प्रांतामध्ये गेलात आणि त्यामध्ये पूर्णपणे वंदे मातरमच्या अर्थाचेच अनेकविध साहित्य कृती तुमच्या हातून निर्माण झाली. अतिशय महत्वाचा असा हा टप्पा आहे. अनेकविध गोष्टी समजून घ्यायच्यात. एक छोटीशी विश्रांती घेतो आणि आम्ही लगेच परत येतोय. बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे वंदे मातरमची 150 वर्ष या अनुषंगाने आणि श्वास ध्यास वंदे मातरम या काव्याप्रती असलेले व्यक्तिमत्व अतिशय गाढे अभ्यासक माननीय मिलिंद प्रभाकर सबनीस सर आज आपल्याशी वंदे मातरमचे विविध पैलू उलगडून सांगत आहेत. सर, वंदे मातरम हा विषय तुम्ही वंदे मातरमची 125 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरू केलं आणि आज अविरतपणे त्यावर तुम्ही अभ्यास करत आहात. टेबलावरती मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की सरांच्या समोर टेबलावर अनेक पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांवरती वंदे मातरमच्या अनुषंगिकच सगळं लिहिलेलं आहे. सर, अनेकविध साहित्य कृती ही अभ्यास करताना वंदे मातरमच्या अनुषंगाने आपण निर्माण केली. तुमचा अभ्यास, ध्यास आणि झपाटून जाणं याविषयी जाणून घ्यायचंय सर. वंदे मातरम बद्दल असं म्हणता येईल की मी अभ्यास केला याच्यापेक्षा ते काम करून घेण्यासाठी माझी निवड झाली आहे असं म्हणा. नियती काहीतरी ठरवत असते, त्यानुसार माझी निवड कदाचित केली असेल आणि ते आपोआप झालं. 1994 मध्ये बंकिमचंद्रांच्या स्मृती शताब्दी निमित्त शाळेतल्या माझ्या ज्ञानदा शाळेतल्या मुलांसमोर मांडण्यासाठी मी पहिल्यांदा हे पुस्तक हातात घेतलं बंकिमचंद्रांचं आणि मग ते आपोआप त्याच्याकडे ओढला गेलो. मला रेकॉर्ड्स मिळायला लागल्या, जणू काही माझ्यासाठी कोणी ते ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं माझ्याकडे ते चालावं यायला लागलं. चालत आलं म्हणजे चांदवणकरांकडनं, सुरेश चांदवणकरांकडनं रेकॉर्ड्स आले, अनेक जणांकडनं मला खूप मदत मिळाली आणि त्याच्यामुळे आजही लोकांचं इतकं प्रेम आहे वंदे मातरम बद्दल की मी भारतभर हिंडलो, बंगालमध्ये गेलो, सगळीकडे वंदे मातरम या शब्दांच्या बद्दल लोकांच्या मनात अत्यंत गाढ असं प्रेम आहे. थोडी खंत आहे की त्याला मुख्य राष्ट्रगीताचं स्थान मिळालं नाही, पण ती खंत बाजूला ठेवू समान स्थान मिळालं आहे हेही आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि आता हा सगळा अभ्यास चालू असताना पहिल्यांदा एक छोटं पुस्तक झालं वंदे मातरम एक शोध हे पुस्तक झालं आणि हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर असं वाटतं की हे पुरेसं नाहीये. मग पुढे चालू राहिलं काम आणि 2014 मध्ये 2 खंडांचं वंदे मातरम, समग्र वंदे मातरम हा कोशासारखं मी ऍक्च्युअली करायचं होतं, पण त्याला कोशाच्या चौकटीत बसणार नव्हतं म्हणून समग्र वंदे मातरम असं नाव दिलं. मग ते आता पुन्हा 2024 मध्ये पुन्हा 10 वर्षानंतर पुन्हा त्याच्यात भर टाकली आणि एक खंड याचा साप्ताहिक विवेकच्या प्रकाशनातर्फे हा प्रकाशित झाला. हे सगळं चालू असताना मुलांपर्यंत पोचायला पाहिजे. मी मुळात शिक्षक होतो, त्यामुळे मुलांना जर या पिढीला कळलं तर पुढे जाईल. म्हणून असं वाटतं की मुलांसाठी व्हायला पाहिजे. पुन्हा मी चित्रकार आहे, तर चित्रांच्या माध्यमातून मुलं जास्त याच्याकडे वळतील. त्यामुळे मागच्या वर्षी हे कहाणी वंदे मातरमची नावाचं पुस्तक केलं आणि हे चित्रमय 48 पानाचं पुस्तक आहे. हे लिहिणं जास्त अवघड आहे कारण चित्र महत्वाची आणि मजकूर थोडा, आणि थोडा मजकूर आणि मुलांसाठी सोपा लिहिणं जास्त अवघड, थोडक्यात व्यक्त होणे जास्त कठीण आहे. पण आता हे एनबीटीने पुस्तक काढलं, याचं 6 भाषात भाषांतर झालं. भारतीय भाषात उर्दूसह उर्दू, हिंदी, मराठी, कन्नड, ओडिया आणि पंजाबी या 6 भाषात झालं. अजून 6 भाषेत येत आहे आणि अशा पद्धतीने हा विषय पोहोचतोय. याच्यापेक्षा अजून अभ्यासाला काय पाहिजे. मस्त सर, तुमची ही इदम न मम किंवा अहंकाराचा वारा नच लागो मम ही जी मानसिकता आहे याबाबत काय सांगावं सर? तुम्ही सतत त्याविषयी आणखीन सांगू इच्छिता, आणखीन बोलू इच्छिता.
मुळात वंदे मातरमची भाषांतर सुद्धा अनेक झालेली आहेत, त्याविषयी सर थोडक्यात काय सांगता वंदे मातरमची भाषांतरं इतकी झाली आहेत की आता आज अनेक विरोधकांकडनं वंदे मातरमचा आक्षेप घेतला जातो की वंदे मातरम हा आमच्या म्हणत नाही उर्दूवर, पण उर्दूमध्ये 3 भाषांतरं वंदे मातरमची झालेली आहे आणि ती आज नाही 1936 मध्ये. अच्छा. त्याचं पहिलं वंदे मातरमचं भाषांतर आहे ते ऐतिहासिक आहे. 85 साली ऋषी राजनारायण बसू, श्री अरविंदांचे आईचे वडील आजोबा, त्यांनी हे भाषांतर केलं आणि ते भाषांतर त्याच वेळी इंग्रजांना असा संशय आला की या भाषांतरात काहीतरी वापरलेलं आहे या वंदे मातरममध्ये. त्याच्यावर त्यांनी आक्षेप घ्यायच्या वेळी ऋषी राजनारायण बसूंच्या काही हितचिंतकांनी लंडनमध्ये सांगितलं की याच्यात काही देवी स्तुती आहे, त्यामुळे त्यावेळी त्याचं काय म्हणतात जहालपणा जो आहे तो त्याचा त्यावेळी इंग्रजांनी दृष्टीआड केला. आणि विशेष असं आहे की ज्या ऋषी राजनारायण बसूंनी हा अनुवाद केला पहिला, त्याच्यानंतर त्यांचेच नातू असलेल्या श्री अरविंदांनी वंदे मातरमचे 2 अनुवाद केले इंग्रजीमध्ये. अतिशय सुंदर, एक गद्यानुवाद आहे, एक पद्यानुवाद आहे. याच्याशिवाय इंग्रजीमध्ये 11-12 अनुवाद आहेत. त्यातले 1-2 अनुवाद परदेशी विदेशी लोकांनी केलेले आहेत, इंग्रज लोकांनी केलेले आहेत, म्हणजे त्यांनाही ते महत्वाचं आहे. मराठीत ते 3-4 अनुवाद आहेत आणि माझ्यासाठी खास प्रवीण दवण्यांनी याचा त्याच मीटरमध्ये अगदी तसाच्या तसा वंदे मातरमचा मराठी अनुवाद करून दिलेला आहे. सुब्रमण्यम भारती हे जे राष्ट्रकवी होते त्यांनी तमिळ भाषेमध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे जो सुब्बलक्ष्मींनी गायला आहे. वा, ऐकायला किती छान वाटतंय सगळं. सर, पहिल्या कडव्यामध्ये जेव्हा जे आता सगळीकडे प्रसिद्ध आहे त्यामध्ये असलेले शब्द, त्यातलं व्याकरण, याविषयी सुद्धा कवीची काही भावना असेल नाही का? हो, त्याचं जे व्याकरण आहे त्यांच्या मित्रांना ते म्हणावेच होतं की आपलं व्याकरण कसं वाटतं ते सोडून द्या. जसं आपलं जयोस्तुते आहे ते संस्कृत मिश्रित मराठीत आहे, त्याच्यात संस्कृत खूप शब्द आहेत, तसे हे याच्यात संस्कृत खूप आहेत, पण मध्ये मध्ये जिथं त्यांना जास्त भावना व्यक्त कराव्याशा वाटतात त्या सगळ्या बंगाली मातृभाषेत मातृभाषे येतो बघ, हे असे मध्ये मध्ये संस्कृत शब्द येतात, बंगाली शब्द येतात, म्हणून त्याच्यावर असा आक्षेप घेतला जातो की तुमचं बंगाली आणि मिश्रित संस्कृत आहे. पण त्यावेळी हे वाचताना आज जेव्हा ह्याचं राष्ट्रगीताकडे आपण बघतो, जनगण मन सुद्धा बंगाली मिश्रित हे आहे, तेव्हा हे दोन्ही काव्य ही कुठल्याही भाषेत, संस्कृत या मूळ भाषेशी जवळ सांगणाऱ्या भाषेमध्ये असली तरी भाषेचा अर्थ कुठेही याच्या अवलोकनामध्ये येत नाही. मस्त. मुळात ह्याविषयी बोलावं तेवढे शब्द कमी आहेत आणि करावा तेवढा अभ्यास कमी आहे असं सांगणारे व्यक्तिमत्व आज आपल्या हॅलो सह्याद्रीच्या मंचावर आहे. सरांनी इतका अभ्यास आणि अनेकविध पैलू उलगडलेले आहेत, तरी सुद्धा अनेकविध पैलू उलगडायचे बाकी आहेत. हे अनेकविध गोष्टी समजून घेताना, उमजून घेताना आपण सुद्धा वैचारिकदृष्ट्या एका वेगळ्या पातळीवर पोहोचतो, हा स्वानुभव आहे. म्हणजे हे काव्य जे आहे, ही कलाकृती, असे काव्य इतकं वेगळं आहे की ते त्याविषयी बोलावं तेवढं कमी पडतं, शब्द तोकडे आहेत असं मी वारंवार म्हणते आहे. पण बरोबरीने एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की सिंहावलोकन करून यातले शब्द, अर्थ हे आपण नव्याने समजून घेणं, त्याविषयी अधिक अभ्यास करणं आणि पुढे याविषयी अधिक अभ्यास करून जागरूकता मनामध्ये निर्माण करणं हेही तितकंच मोलाचं आहे. आज या टप्प्यावरती हॅलो सह्याद्रीच्या माध्यमातून सह्याद्री वाहिनीचा हाच यत्न होता. कसा वाटला नक्की कळवा. यूट्यूबच्या माध्यमातून हा एपिसोड आपण पुन्हा पुन्हा बघू शकता आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या अभ्यासामध्ये अधिक भर पडेल हे नक्कीच आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि तुमचा अभ्यास आमच्यासमोर उलगडला, तुमचे मनपूर्वक आभार मानते. या बरोबरीने तुमचे अनेक भावी उपक्रम आहेत वंदे मातरमच्या अनुषंगाने, त्यालाही भरभरून शुभेच्छा देते. धन्यवाद. वंदे मातरम. वंदे मातरम. नमस्कार.